छत्रपती शिवाजी महाराज चषक 2025 या क्रीडा स्पर्धेचं पर्व 5वं पर्व बघता क्षणी अंतिम टप्प्यावरती येऊन पोहोचलंय। शेवटचा सामना, अंतिम सामना, महामुकाबला, बिग फाईट, स्थानिक गट आणि व्यावसायिक गटाचा हा एक लास्ट मॅच। सलामीवीर जोडी निखिल पाटील आणि नॉस्ट्राईकला त्याच्या सोबतीला आलेला खेळाडू। पहिलाच बॉल लेग साइडला फ्लिक केलाय, सिंगल रन, सेकंडचा कॉल बघता क्षणी दुसरा रन होईल काय कंप्लीट? येस, डेफिनेटली निखिल पाटील माघारी सावं लागतंय, विकेट येतोय। पहिल्याच बॉलवरती 2 रन जोडण्याच्या प्रयत्नामध्ये दुसऱ्या रनाला मात्र स्ट्राईक निखिल पाटील माघारी जातोय। व्यासपीठावर उपस्थित आपले सर्व मान्यवर पुन्हा एकदा स्वागत आहे। आपण पाहतोय डॅशिंग शाखा प्रमुख सन्माननीय शिवाजी सूर्यवंशी साहेब, त्याचबरोबर पंचकुटीर विभागातील ध्रुवप्रिय गजानन मंदिराचे उपाध्यक्ष सन्माननीय राजेंद्र देसाई साहेब, त्यांच्या बाजूला जर आपण पाहिलं तर गवंडे साहेब, त्याचबरोबर दिलीप पवार साहेब, तसेच उपस्थित सामाजिक राजकीय कार्यामध्ये ज्यांची वाटचाल ते सन्माननीय राजेंद्र जाधव साहेब, धनेश जाधव, त्याचबरोबर सर्वच मान्यवरांचे या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे। तिकडे तिकडे जे बसले सर्वांनी बाजूला या। मनीष सरांच्या सोबत जे कोणी आहेत घोळक्यामध्ये सगळ्यांनी बाजूला या, कॉल दिला जातोय। अच्छा, दिवसातील अंतिम मॅच, तिकडच्याच प्लेयरने बाजूला व्हा, शेवटचा कॉल आहे तुम्हाला, प्लीज बाजूला या। हॅलो, एक मिनिट सर, शेवटचा कॉल आहे, मॅच चालू होणार नाही तुमच्यामुळे, मॅच थांबते। एकतर मॅच बंद राहील किंवा तुम्ही बाजूला या। सर्वांनी या प्लीज, फायनल मॅच आहे। ओहो, क्या बात आहे, जबरदस्त। आणखी एक विकेट मात्र पाहायला मिळते। पवईकर मात्र आज कुठेतरी व्यावसायिक गटाला भारी पडणार आहेत। एक मोठ्या संघाच्या विरोधामध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळतोय पवईचा आपला स्थानिक संघ आई गावदेवी आणि आई गावदेवी दर्शन 11 हा संघ। हॅट्रिकची संधी मात्र पाहायला मिळणार आहे। बिग फाईट, हॅलो, बॅटर नेम कळवायचंय, बॅट्समन नाव कळव। नवीन बॅटर जर आपण पाहिला राहुल येतोय। गेल्या अनेक वर्षांपासून ही क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी प्रत्येक क्रीडा रसिक मात्र आतुरतेने वाट पाहत होता, कारण या क्रीडा स्पर्धेचा बहुमानच तितका आकर्षक पारितोषिकांचा आहे। पुन्हा एकदा एक व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल। एकंदरीत जर आपण पाहिलं तर प्रथम पारितोषिक रोख रकमेचं 50,000 रुपयांचं पारितोषिक, द्वितीय पारितोषिक जर आपण पाहिलं तर 30,000 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक, आकर्षक ट्रॉफी। ओहो, जबरदस्त बॉलिंग, क्या बात आहे, काय बॉलिंग पाहायला मिळते। अपील केली आहे बट इकडे मात्र पंचांद्वारे अजून कोणताही इशारा मात्र विकेटसाठी दिला गेला नाहीये। येस, एक जबरदस्त बॉलिंग मात्र पाहायला मिळते। एका मोठ्या संघाच्या विरोधामध्ये गोलंदाजी करत असताना खऱ्या अर्थाने मनामध्ये थोडीशी धडकी असते, पण त्याच्या पलीकडे जर पाहिलं तर धाडस अधिक पाहायला मिळतं या गोलंदाजाचं। फायनल मॅचचं स्वागत करताना वरुण राजा देखील बरसलाय। पावसाळी क्रीडा स्पर्धा आहे, वरुण राजाचं आगमन तर गरजेचं आहे। पावसाळी क्रीडा स्पर्धेचा आनंद आपण घेतोय। मुंबईचं क्रिकेट, अंडरआर्मचं क्रिकेट, चिखलातलं क्रिकेट, प्रत्येकांचा हवाहवासा आवडणारा खेळ म्हणून या क्रिकेटकडे आपण मुंबईकर पाहत आलोय। यावेळेला जर आपण पाहिलं स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, 22चा रन मिळेल।
सावकाश, क्या बात आहे, फनी मुवमेंट. राहुल राहुल घसरला तिकडे. हे पावसाळी क्रिकेट आहे, हे मोठे चॅलेंज आहेत. छोटे छोट्या ज्या गोष्टी आहेत ना, तुम्हाला दुःख वेदना देतात, पण त्याच्यातून सावरत असताना देखील अनेक संघ मात्र आपल्या संघाची बाजू पुढे घेण्यासाठी सक्षम होताना पाहायला मिळतात. लेग साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न, सिंगल रनचा कॉल येलाय, 1 रन मिळेल. धावफलक जर आपण पाहिलं तर जाऊन पोचले 1 षटक आणि 5 धावा, 1 ओव्हर आणि 5 रन. क्या बात आहे, चांगली ओव्हर पाहायला मिळाली. अधीरा सत्यविनायक कामोटे सारख्या संघाला, बलाढ्य संघाला जर आपल्या आई गावदेवी दर्शन 11 या संघाने इथे जर विजय मिळवला, मुंबई नगरीमध्ये त्यांचा बोलबाला, संपूर्ण मुंबई नगरीमध्ये त्यांचा बोलबाला असणार आहे. कारण व्यावसायिक गटातील संघाला हरवणं म्हणजे एक वेगळीच चर्चा राहते, एक मजा राहते, एक वेगळाच इतिहास नोंदवला जातो. त्या इतिहासामध्ये त्या अभिषेक मोरेचं देखील नाव असणार आहे त्या पानावर. दरम्यानचा बॉल जर आपण पाहिला तर सिंगल रन. वेग वाढलाय पावसाचा, जोर मात्र धरलाय पावसाने. यावेळेला पुन्हा एकदा बॅटने कडा घेतली, सिंगल रन कंप्लीट होते. प्रणय मात्र आलाय. आजच्या दिवसामध्ये प्रणयची कामगिरी नक्कीच उल्लेखनीय आहे. 2 मॅच वरती त्याने कुठेतरी मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवलाय. त्याचा जर आपण आज विचार केला ना, तर कुठेतरी व्यावसायिक गटामध्ये देखील खेळण्याचं धाडस त्यांनी दाखवलंय. म्हणजे एकंदरीत अजून प्रवास तर सुरू केला नाहीये, पण त्याने कुठेतरी वार्तालाप करत असताना सांगितलं की आम्ही येणाऱ्या कालावधीमध्ये पवई स्टेशन वाईज मध्ये व्यावसायिक गटामध्ये असू. इथे मात्र लेग साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न, सिंगल रन मिळेल. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. बॉल शिल्लक राहिले 3, रन झालीत 8. पवई पंचकुटीर परिसर, ध्रुवप्रिय गजानन मंदिर रहिवासी, त्या विभागातील रहिवाशांच्या माध्यमातून दरम्यानचा बॉल पुन्हा अपील केली जाते. फेकी केलाय आणि रेखेट, क्या बात आहे. प्रणय अचूकतेचा निशाणा मात्र साधलाय. आणखी एक विकेट येतोय. प्रणय मोरे, नवीन बॅटर प्रणय मोरे. प्रणयची कॅच काल सर्वांना आठवणीत असेल. प्रणयने पहिल्या मॅच मध्ये जी बल्लीच्या ओव्हरला जो कॅच पकडला सूरज उपाध्यायचा, आणि तिथूनच त्याचा संघ मावळला आणि त्यांच्या विजयाची सुरुवात जी झाली, तो विजय मात्र त्यांना अंतिम क्षणामध्ये घेऊन गेला. प्रणयचे देखील ते एफर्ट महत्वाचे राहिलेत. आज बल्ली जरी अनुपस्थित असला तरी बल्लीने मात्र या प्रत्येक घटकावरती ती जबाबदारी दिली आहे. त्यांना धाडलंय, त्या योद्ध्यांना पाठवून दिलंय, जावा निडरपणाने लढा. आज जरी आपले काही खेळाडू अनुपस्थित असले तरी आपल्या अधीरा सत्यविनायक कामोटे या संघाचं नाव ज्वलंत ठेवायचंय भर पावसामध्ये. प्रतिस्पर्धी संघ जरी स्थानिक गटातील असला तरी त्या स्थानिक गटासमोरचं चॅलेंज स्वीकारा. कोणत्याही संघाला कमी न लेखता त्या संघासमोर तुमचं असलेलं आव्हान स्वीकारून मॅचला मात्र कुठेतरी विजय मिळवायचा आहे. हा देखील कानमंत्र देऊनच आज आकाश गुरवणे या खेळाडूंना धाडलंय. शेवटचे 2 बॉल मात्र शंकर यांचे. ओहो, क्या बात आहे, जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय. रन कंप्लीट झालाय, 1 रन मिळेल. सावकाश राहुल आज एकदम अतिशय जबरदस्त वेगानेच निघालाय. 1 टू गो, शेवटचा बॉल. सामना क्रमांक 8, संपूर्ण क्रीडा स्पर्धेचा महत्वाचा सामना, अंतिम सामना. प्रत्येक प्रेक्षक या सामन्याची आतुरतेने वाट पाहत असतो. तो सामना, महामुकाबला आपण पाहतोय. लेग साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न, सिंगल रन होईल का कंप्लीट. फेकी केली, रिव्हर्स थ्रो. तिकडे मात्र विशाल घसरलाय, 1 रन आलाय.
धावसंख्या जर आपण पाहिलं तर कुठेतरी धावसंख्येला कंट्रोल मध्ये ठेवलंय. 2 षटका दरम्यानची धावसंख्या 10 या अंकावरती स्थिरावली आहे. धावाचा उच्चांक अजून गाठू दिलेला नाहीये. एक मोठा स्तर आतापर्यंत येऊ दिलेला नाहीये. म्हणजे गोलंदाजाने त्यांच्या गोलंदाजीवरती त्यांचं प्रभुत्व राखलंय. नवीन बॉलर प्रणय. 2 षटकांचा खेळ तर संपला. उर्वरित अजूनही पहिल्या इनिंगचे 2 ओव्हर 12 बॉलचा खेळ बाकी आहे. दरम्यानचा बॉल, पहिलाच बॉल बाहेर काढण्याचा विचार. डावे यष्टी बाहेरील बॉल, व्हाईट बॉल कॉल येतोय. +1 मिळेल. ओहो, मिस झालाय. चांगला बॉल होता. प्रणय विरुद्ध प्रणय. एका प्रणयला एक प्रणय मात्र या बॉलवरती भारी होताना पाहायला मिळाला. यावेळेला पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. सिंगल रन मिळेल. सिंगल रन येत आहेत, मोठे स्ट्रोक मात्र येऊ दिले नाहीयेत. धावफलक जाऊन पोचले 13. 3 विकेट माघारी पाठवले. 13 रन. खोलवर टप्प्याचा बॉल टॅप केला, तिकडे सिंगल रन मिळतोय. म्हणजे एक 4 ओव्हरला जर 24, 25, 26, 28 अशी जरी धावसंख्या रचली ना, तरी आपल्या आई गावदेवी संघाची जी स्टारकास्ट आहे आज ज्या प्रकारे अंदाजात लहरात बॅटिंग करतायत, चेस करतील. पुन्हा एक चांगला बॉल. क्या बात आहे. जबरदस्त बॉल पाहायला मिळाला. प्रणयला देखील माघारी पाठवले जाते. बोल्ड आउट झालाय प्रणय. विकेटचं होतंय पतन. 4था विकेट मात्र माघारी पाठवला जातोय. आवाज आलाय. एखाद्या स्थानिक गटामध्ये चान्स बनवणं हे जेवढं कठीण आहे त्याच्यापेक्षा जास्त कठीण असतं व्यावसायिक गटामध्ये मजल मारलं. मला वाटतं गणेश कंसे, आपण देखील व्यावसायिक गटामध्ये खेळण्यासाठी कित्येक वर्ष मोठमोठ्या संघासाठी वाट बघितली असेल, तेव्हाच आपल्याला कुठे प्रयत्न मिळाला, चान्स मिळाला. सिद्धू अधिरा सत्यविनायक कामोठे संघासाठी वर्णी लागली आहे फायनल साठी. ओहो, क्या बात आहे. आवाज तर आलाय. ही सिद्धूची चपराक होती. बॉल झाले तर 1 to go. रन झाले तर 15. ओ, राहुलचं आज थोडस गणित बिघडतंय आणि व्हाईट बॉल वरती राहुलच्या हातातली बॅट निसटली आहे. राहुल देखील विकेट माघारी जातोय. आणखी एक विकेट. अथर्व. गणेश कंसे यांच्या वतीने जर या 2 खेळाडूंपैकी एकाही खेळाडूने षटकार जर मारला ना, 1000 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक आहे. सिद्धू आणि अथर्व पवईकरांचे आवडते खेळाडू आहेत, म्हणजे गणेशचे आवडते खेळाडू आहेत. गणेशच्या प्लेइंग लिस्ट मध्ये नव्हते, पण सत्यविनायक कामोठे संघाच्या प्लेइंग 11 मध्ये आहेत आज. चला स्पीडअप करा मित्रांनो. 110चा स्कॉड होता. आज एक ऐतिहासिक क्षण पाहतोय आपण. शिवाजी सूर्यवंशी यांच्या वतीने 2000 रुपये असतील एका षटकाराला. क्या बात आहे. चांगला ड्राईव्ह केलाय.
सिंगल रन सेकंडचा कॉल. अथर्व चपळाईने पाहाला 2 रन मिळालेत. सिद्धू जबरदस्त. क्या बात आहे सिद्धू. आकाश गुरव देखील मॅच पाहतोय, बल्ली देखील मॅच पाहतोय. बल्लीचा कॉल आलाय गणेश कनसेला. या 2 खेळाडूंची नावाची नोंद करून ठेव आमच्याकडे. इथे मात्र पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. शैलेश पवार यांच्या वतीने 500 रुपयांचं पारितोषिक. अथर्व यांनी जर षटकार मारला तर. इथे मात्र उडवलाय. तिकडे किशोर येत आहेत आणि कॅच आउट होतील. शेवटचे उर्वरित काही बॉल बाकी राहिलेत. रुद्र नवीन बॅटर मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतोय. हॅलो रुद्र कुंभार. शेवटचे 3 बॉल उर्वरित बाकी राहिलेत. सहा विकेट गेलेत. रुद्र एखादा षटकार दाखव आपल्या प्रेक्षकांना. इथे उडवलाय. सिंगल रन कंप्लीट होतोय. सेकंड होईल काय. सिद्धूकडे स्ट्राईक महत्वाची होती. लास्ट 2 बॉल. 20 रन झालेत. लास्ट 2. नो बॉलचा कॉल येतोय. तिकडे मात्र हातामध्ये कॅच दिली आहे. नो बॉल असेल. कमॉन सिद्धू. नो बॉल येतोय. 2 रन मिळत आहेत. आणि व्हाईट बॉल होता. व्हाईट बॉल वरती मात्र तिकडे रनआउट झालाय सिद्धू. गरज नव्हती सिद्धू, बट बॉल काउंट झाला, रन काउंट झालं, विकेट काउंट झालाय. आणखी 2 बॉल मिळाले असते वाट्याला, पण सिद्धू माघारी येतोय. शेवटचा बॉल आहे. शेवट बॉल आहे. रुद्र धाव तर बनते. रन झाले 23. मॅच फाईट होऊ शकते 1-2 रन घेतले तर. आणि शेवटच्या बॉलला मात्र एकही रन आलेला नाहीये. रन झाले तर 24 धावांचा पल्ला मात्र गाठावा लागणार आहे. फायनलचे मॅच आणि घेऊन जातो पुन्हा एकदा सागर मोरे सरांकडे. थँक्यू.
विशालजी सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. स्वागत आहे सर्वांचं फायनलच्या दुसऱ्या डावामध्ये. आणि पावसाळी क्रिकेट स्पर्धेचं भव्य दिव्य असं आयोजन पवई पंचकुटीर छत्रपती शिवाजी महाराज चषक. आणि बरोबर दुसऱ्या डावाला पावसाला सुरुवात होतीये आणि दुसऱ्या डावाला पण सुरुवात होतीये. 50,000चा प्रथम क्रमांक कोण जिंकेल? द्वितीय क्रमांक 30,000 रुपये. आकर्षक चषक आहे. बेस्ट बॅटर 1,111, बेस्ट बॉलर 1,111, बेस्ट फिल्डरसाठी 1,111, प्लेयर ऑफ द टुर्नामेंटसाठी देखील 2,222 असं कॅश प्राइज आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आणि 5वं वर्ष क्रीडा स्पर्धेचं. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. सर्वांचं स्वागत आहे. निखिल पाटीलवर जबाबदारी आहे. धीरज सत्यविनायक कामोटे, प्रणय मोरे आहेत, ऋतिक आहे, विजय आहे आणि बाकी काही खेळाडू आज पवईच्या या टीममध्ये खेळताना पाहायला मिळतात. बट जिंकेल कोण? चला बॅटिंग लाईन पाठवायची. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. टायटल जिंकणं गरजेचं आहे. चोवीस बॉल मध्ये 24 धावांची गरज आहे. मेगा फायनलची मॅच. बॉलिंगसाठी प्रणय मोरे सज्ज होत आहेत. 2 सलामीचे बॅटर साहिल आणि त्या सोबतीला रवी रोकडे. खुल्या गटातील एका साईडला संघ आहे, एका साईडला स्थानिक गटातील आई गावदेवी दर्शन 11 त्यांच्या विरुद्ध अधिरा सत्यविनायक कामोटे. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. बॉलिंगसाठी प्रणय मोरे गोवंडीचा एक चतुर खेळाडू ज्याची देखील चर्चा अंडरआर्म क्रिकेटमध्ये आपण पाहिली आहे. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल आपण पाहिला तर खूप चांगल्या पद्धतीने पाहिला गेला. थांबून ठेवलं गेलं बॅटरला. येईल तिकडे डॉट बॉल. मॅच सोडणार नाहीये. खुल्या गटातील देखील संघ मॅच सोडणार नाहीये. 23 बॉल मध्ये आता 24 धावांची गरज आहे. फुटवर्क दाखवला तिकडे. स्ट्राईक एंडला चान्स घेतला आणि 2200 रुपयामध्ये सिंगल रन मिळेल. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. रवी रोकडे यांच्यावर जबाबदारी आहे. आई गावदेवी दर्शन 11 पवई गावठाण परिसरातील त्या परिसरातील खेळाडू आहेत. रवी रोकडेंनी पण एक चांगलं क्रिकेट खेळलाय. अनुभव त्यांच्याकडे पण आहे. बॉलिंगसाठी प्रणय. बॉल टू बॉलची मॅच आहे. या बॉलवर आपण पाहिलं तर ऑफस्टिकच्या बाहेर खूपच पिचिंग पाहिली गेली. व्हाईट बॉल. चॅम्पियन होणं गरजेचं आहे. पूर्ण पंचकुटीर श्री साई सिद्धी स्पोर्ट्स क्लब पवई, गणेश कंशे, सागर पेजे सर्व त्यांची टीम या क्रीडा स्पर्धेवरती खेळले गेले आहेत आणि कव्हरला खेळले गेले. बट तिकडे 9 सेकंडला चान्स आहे. लावला बेल बट 2 रन मिळतील. खूप चांगलं कॉम्बिनेशन. जबरदस्त सुरुवात केली साहिल आणि रवीने. मेगा फायनलची मॅच. स्ट्राईक केला बॅटर रवी. मेगा फायनलची मॅच. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. येईल तिकडे डॉट बॉल. डॉट बॉल करू चालणार नाही. रवीला रनचा मीटर चालू ठेवणं गरजेचं आहे. धावा झाल्या आतापर्यंत 4. 20 बॉल मध्ये 20 धावांची गरज आहे. या बॉलवर देखील फ्लिक केला गेला. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल तिकडे. आणि 2 धावांनी मात्र पुन्हा धावफलक पुढे जाईल. 6 धावा होते धावफलकावरती. 18 धावांची गरज होती मॅच जिंकण्यासाठी. रवी आणि साहिल दोघांकडे पण क्षमता आहे. आजचा दिवस स्थानिक गटातून पण खूप चांगल्या मॅचेस पाहिल्या गेल्या. शम्स 11नी पण खूप चांगली कामगिरी केली. एकता 11ने एक चांगला खेळ दाखवला. या बॉलवर हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल 1 बाउन्स निघून जाईल आपण पाहिलं तर 2 रनसाठी. आणि 2 धावांनी मात्र धावफलक पुढे जाईल. पहिली ओव्हर संपली. 8 रन झालेत. 18 बॉल मध्ये आता 16 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. 18 चेंडूंनी 16 धावांची गरज. बॉलिंगसाठी निखिल पाटील येतात ठाण्याचे. जबाबदारी आता मात्र
संघासाठी परफॉर्मन्स करणं गरजेचं आहे. 18 बॉलमध्ये 16 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला साहिल. बॉलिंगसाठी निखिल. या बॉलवर पहिलाच बॉल थांबून ठेवला गेला. तिकडे धीम्या गतीचा बॉल पाहिला गेला. व्हेरिएशन केलं गेलंय. 17 बॉलमध्ये 16 धावांची गरज आहे. सामना शेवटच्या ओव्हरमध्ये जाईल का? आई गावदेवी दर्शन 11 त्यांच्या विरुद्ध अधिरा सत्यविनायक कामोटे. मेगा फायनलची मॅच. या बॉलवर समोर खेळले गेले. स्टँड अँड डिलिव्हर. विजय तिकडे आहेत आणि एक चांगला झेल टिपलाय. बॅटरला बाहेर जावं लागेल. कहाणी में ट्विस्ट. आता मॅच आली आहे. 16 बॉलमध्ये 16 धावांची गरज आहे. बॅटिंगसाठी प्रणय येत आहेत. नवीन बॅटर. 16 बॉलमध्ये 16 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. जबरदस्त मॅच होईल का? चला थोडं स्पीड अप करा बॅटिंग टीम. मेगा फायनलची मॅच आपण पाहतोय. 2 दिवस 16 संघांमधून हे 2 संघ इकडे फायनल मध्ये त्यांनी प्रवेश केलाय. खुल्या गटातून 8 संघ खेळले. स्थानिक गटातून 8 संघ खेळले. 16 बॉलमध्ये 16 धावांची गरज आहे. निखिल पाटील बॉलिंगसाठी. पहिला बॉल डॉट. त्यानंतर विकेट आलाय. स्ट्राईक एंडला बॅटर प्रणय. त्याचे वडील देखील त्यांच्या मॅचचा आनंद घेतात. प्रणयला परफॉर्मन्स करावा लागेल. आणि या बॉलवर देखील एक चांगली पिचिंग पाहिली गेली आहे. सुरेख बॉलिंग पाहायला मिळते निखिल पाटील यांच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 3 बॉल पाहिले तर एक चांगल्या पद्धतीने कुठल्याही प्रकारे रन कंप्लीट केले नाहीये. 15 बॉलमध्ये 16 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. फिल्डिंग फॅक्टर खूप महत्वाची आहे. पाऊस पण हलकासा चालू आहे त्यामुळे रन्स इकडे चालू ठेवणं गरजेचं आहे. निखिल पाटील बॉलिंगसाठी येत आहेत. 15 बॉलमध्ये 16 धावांची गरज आहे. प्रथम क्रमांक कोण जिंकणार? पवईकर जिंकणार की खुल्या गटातील संघ जिंकेल? या बॉलवर फुटवर दाखवलं पण निखिलने अगदी चालाकीने बॉल टाकला. चौदा बॉलमध्ये अजून 15 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. बॉलिंगसाठी आपण पाहतो निखिल. स्ट्राईक एंडला रवी रोकडे. या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. 1 रन तर कंप्लीट केली गेली. नॉन स्ट्राईक एंडला चान्स घेतील का? स्ट्राईक एंडला फेकी गेली आहे आणि 2 रन तिकडे मिळतात. बॅट एज घेतली गेली. 2 रन मिळतील. धावफलक 11 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय. 13 बॉलमध्ये 13 धावांची गरज आहे. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. पवई पंचकुटी परिसरात देखील खूप चांगलं अंडरआर्म क्रिकेट खेळलं गेलं. ओरम आणि संपूर्ण मुंबईचं लक्ष या क्रीडा स्पर्धेवरती 2 दिवस आपण पाहिलं. या बॉलवर देखील हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल तिथे डिक्लर झोन मध्ये 2 रन. धावफलक थोडंफार फसताना पाहिल्या गेल्या. 12 बॉलमध्ये 11 धावांची गरज आहे. बॉलिंगसाठी राहुल येत आहेत. ही ओव्हर जर सेफ आली तर मॅच मध्ये येऊ शकते. अधीर सत्यविनायक कांबोटे संघ पण
या बॉलवर देखील हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला, फटका तिकडे फसला. 1 रन मिळेल. भव्य दिव्य असं आयोजन, 2 दिवस सर्वांनी क्रिकेट एन्जॉय केला. आता बघता बघता आई गावदेवी दर्शन 11 दर्शन स्वतः इकडे उपस्थित राहिले आहेत त्यांचा संघ, आणि दर्शननी काय स्माइल केली आहे, खुश झाले. त्यांचा संघ फायनल मध्ये गेलाय. या बॉलवर हलक्या हाताने रवीने पण सिंगल केलं. रवीला माहिती आहे की आपण मॅच मध्ये आहोत, सिंगल डबलने देखील आपण मॅच जिंकू शकतो. 8 धावांची गरज आहे फक्त सामना जिंकण्याकरिता टीम आई गावदेवी दर्शन 11. या बॉलवर देखील बॉल आतमध्ये राहिला, तिकडे 2 रन्स मिळतात आणि इझिली 2 रन मिळतील. 2 धावेने स्कोर कार्ड पुढे जाईल आणि बघता बघता स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 18 या धावसंख्येवरती. फक्त 6 धावांची गरज आहे. इकडे देखील गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. 1 रन मिळेल. आई गावदेवी दर्शन 11 संघ मात्र आता मॅच मध्ये. आठ बॉल मध्ये 5 धावांची गरज आहे. स्ट्राइक एंडला रवी रोकडे. आणि तिकडे देखील 1 रन. फक्त आणि फक्त आता 4 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. हा बॉल महत्वाचा आहे. हा बॉलवर जर डॉट बॉल सिंगल विकेट जर आली तर लास्टला 6 बॉल 4 वगैरे 6 बॉल 3 पण बघायला मजा येईल. पाऊस पण आहे त्यामुळे रिझल्ट अजूनही 50-50 आहे. मॅच कोणी जिंकू शकतं. या बॉलवर हवेत खेळायचा प्रयत्न केला गेलाय आणि 6 चेंडूने तर 3 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 6 बॉल 3. ऋतिक येतात बॉलिंग साठी. ऋतिक बोलतो बॉलिंग टाकू की शॉटचा कलर वाचू. वाईट शॉट्स वर चिखलात क्रिकेट खेळणं. 6 बॉल 3 महत्वाची मॅच आहे. पहिले 2-3 बॉल खूप महत्वाचे आहेत. 6 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. पहिले 2-3 बॉल मॅचचा रिझल्ट सांगून जाईल. बॉलिंग साठी ऋतिक. एक रन मिळते. आता 2 धावांची गरज आहे. सापळा रचलाय मात्र तिकडे निखिलने. कंपल्सरी चेसिंग आहे त्यामुळे 5 बॉल 2 तुम्हाला करायचेच आहेत. बॅटर रवी रोकडे आपल्या स्टाईलने फिनिश करेल का? चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. कोण चॅम्पियन होईल? छत्रपती शिवाजी महाराज चषक 5वं पर्व. या बॉलवर वेगळ्या स्टाईलने रन्स करण्याचा प्रयत्न केला गेलाय. नो बॉल आणि हा सामना जिंकला गेलाय. छत्रपती शिवाजी महाराज चषक चॅम्पियन संघ होतोय आई गावदेवी दर्शन 11. द्वितीय क्रमांक सत्यविनायक कामोटे.